नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कावेरी सुलक्षणाने सांगितलेल्या अटीप्रमाणे तलावाकडे निघालेली असते. जाताना तिच्या पायामध्ये काटा रुततो. तिला असंख्य वेदना होतात आणि त्यावेळेस तिला तिच्या बाबांसोबतचा प्रसंग आठवतो. असाच एकदा काटा तिच्या पायामध्ये रुतलेला असताना तिचे बाबा तिला समजावून सांगत असतात आणि काटा काढण्याचाही प्रयत्न करत असतात, पण कावेरी खूप मोठमोठ्याने ओरडत असते. मग तिचे बाबा एका बैलाची गोष्ट सांगतात आणि काटा कधी काढला हे कावेरीला कळतही नाही आणि ती तिच्याच हाताने पायातला काटा काढते. आता इकडे यशचे बाबा सारखं कावेरी आणि चिकूचं नाव घेत असतात. डॉक्टर त्यांना तपासतात तेव्हा सांगतात की ब्लड प्रेशर खूप हाय झालं आहे. शारीरिक तणावापेक्षा मानसिक स्ट्रेस त्यांना जास्त आहे, त्यामुळेच तब्येत बिघडली असं वाटते. असं काही झालं आहे का की ज्यामुळे त्यांनी खूप मोठा स्ट्रेस घेतला आहे? तेव्हा यश आणि सुलक्षणा काहीच बोलत नाहीत. इकडे कावेरीला पुन्हा तिच्या बाबांचे शब्द आठवतात. ते म्हणाले असतात की अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्याच्या वाटेवरती असे काटे बोचतातच, ठेच लागते, कधी कधी जखमसुद्धा होते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, थांबायचं नाही, चलत राहायचं. म्हणजे काय होतं, वेदनेचा विसर पडतो आणि आपल्याला जिथं पोहोचायचं आहे ना तिथे आपण पोहोचतो. ते आपल्याला कळतही नाही. कळालं का? तेव्हा कावेरी म्हणते की हो, तुझी गोष्ट आणि तात्पर्य कशाचा कशालाही संबंध नव्हता. आता कावेरीच्या लक्षात आलेलं असतं, फक्त काटा काढण्यासाठी मुकुंदने ती गोष्ट फक्त रंगवलेली असते. आता कावेरी उठण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला खूप त्रास होतो. तिचे बाबा तिला हात धरून आतमध्ये घेऊन जातात. आता कावेरी धीर करून स्वतः एकटीच उठते आणि पुन्हा तलावाच्या दिशेने चालू लागते. इकडे डॉक्टर यशला प्रिस्क्रिप्शन देतात आणि त्याला विचारतात की या कावेरी कोण आहेत, कारण यांचंच नाव ते सारखं घेत आहेत म्हणून विचारलं. यश त्यांना काहीही सांगत नाही. इकडे कावेरी तलावापर्यंत पोहोचते. ती एक नजर तलावाकडे मारते आणि देवाला प्रार्थना करते की तू माझ्या पाठीशी राहा, हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तू मला मदत कर. ती सगळं बळ एकवटते आणि तलावामध्ये प्रवेश करते. तिला चालणं देखील अवघड झालेलं असतं, तरी देखील ती कमळाच्या दिशेने चालत असते. आता इकडे डॉक्टर यशला सांगतात की माझं सजेशन आहे, त्या कावेरी कोण आहेत त्यांना लवकरात लवकर बोलावून घ्या. सरांचा त्रास वाढतोय, त्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. कदाचित कावेरीला भेटल्यानंतर यांचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. यांना जर लवकर बरं करायचं असेल तर कावेरीला त्यांच्यासमोर आणावंच लागेल. यशला आता काय करावं खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. इकडे कावेरी तलावाच्या मध्ये मध्ये येते. तिला निशाने बोललेली शब्द आठवतात, माने सांगितलेली अट देखील आठवते. आता इकडे डॉक्टर निघून जातात आणि यशच्या बाबांचा चिकू आणि कावेरीच्या नावाचा जप चालूच असतो. सुलक्षणाने तर डोक्यालाच हात लावलेला असतो. यश तिला म्हणतो की मा ऐकलंस ना, डॉक्टर काय म्हणाले ते, आपण डॉक्टरांनी जे सांगितलं तेच करायला हवं. सुलक्षणा रागातच काही न बोलता तिथून निघून जाते. यश मनातच म्हणतो की मा तर कोणाचंच ऐकायला तयार नाही आहे आणि बाबांच्या तब्येतीसाठी त्या मुलीचं या घरामध्ये येणं गरजेचं आहे. माने दिलेली परीक्षा तिने पास केली तरच तिला या घरामध्ये येता येईल, पण करेल का ती हे चॅलेंज पूर्ण? आता इकडे कावेरीची नजर एका कमळाकडे जाते. ती ते कमळाचं फूल तोडते आणि तिच्या चेहऱ्यावरती अत्यंत आनंद असतो, कारण यामुळे आता तिला चिकूशी भेटण्याचा मार्ग मोकळा झालेला असतो. ती हात जोडून देवाचे आभार मानते आणि पुन्हा परत फिरते. परत फिरताना कावेरीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध होते. ती खाली पडणार तितक्यात यश तिचा हात धरतो. यश तिच्याकडे आश्चर्याने पाहतच असतो. आता इकडे यशचे बाबा हट्ट करून हॉलमध्ये येऊन बसतात. पौर्णिमा म्हणते तुम्हाला बरं वाटत नाही ना, मग तुम्ही कशाला बाहेर आलात? तेव्हा श्रीकांत म्हणतो की माझ्या तब्येतीचा बाऊ करणं वास करा आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना की मला बरं वाटावं तर आपल्या सूनबाईला मानाने घरी घ्या. सुलक्षणा म्हणते ती मुलगी या घरची सून नाही, तिचा या घराशी काहीही संबंध नाही. जिच्यामुळे मी माझा मुलगा गमावलाय त्या मुलीला मी या घरच्या सुनेचा दर्जा कधीही देणार नाही. श्रीकांत म्हणतो तुमच्या न करण्याने हे सत्य बदलणार आहे का मंडळी? ती आपल्या उदयची बायको आहे आणि त्या बाळाची आईसुद्धा. सुलक्षणा म्हणते तेच तर दुर्दैव आहे. यामी म्हणते नाहीतर काय, दादाचं बाळ लहान आहे आणि त्या मुलीशी तो अटॅच आहे म्हणूनच आपले हात दगडाखाली आहेत, नाहीतर माने कालच तिला घराबाहेर हाकललं असतं. श्रीकांत म्हणतो की उदयला गमावलंय आपण, पण तुम्ही त्या रागाची शिक्षा त्याच्या बायकोला आणि त्या बाळाला सुद्धा देताय. सुलक्षणा हात जोडूनच म्हणते की मी हात जोडते तुमच्या पुढे, पण
मी माझ्या मुलाला गमावलंय, एकदा नाही तर दोनदा. आणि यावेळी कदाचित कायमचं. तिला खूप रडू येत असतं. ती रडतच म्हणते की यावेळी तुम्ही मला संयमाने वाग, सतसत विवेक बुद्धीने वाग, असं नका सांगू. तेवढी माझ्यामध्ये ताकदच राहिली नाही आहे. आणि आता राहिला त्या मुलीचा प्रश्न, तर ती जोपर्यंत मी दिलेली परीक्षा पूर्ण करून येत नाही तोपर्यंत तिला या घरामध्ये प्रवेश नाही. तेव्हा श्रीकांत आश्चर्यानेच विचारतो की परीक्षा? कसली परीक्षा? तेव्हा सुलक्षणा म्हणते की वेळ आल्यानंतर कळेलच तुम्हाला. आता ती मुलगी या घरामध्ये येणार की नाही हे मी नाही तर परमेश्वर ठरवणार. जे काही घडेल ती देवी आईची इच्छा असेल. तितक्यात माईसाहेब तिथे येतात. त्या म्हणतात की इच्छा नसतानाही काही गोष्टी घडतात. जे आपल्या इच्छेनुसार घडतं ते आपलं आणि जे घडत नाही ते परमेश्वराचं. त्यांना तिथं अचानक पाहून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं. ते सगळेजण त्यांना नमस्कार करतात. इकडे यश कावेरीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो तिला हाक मारत असतो की कावेरी प्लीज डोळे उघडा. पण कावेरी काही शुद्धीवर येत नाही. तेव्हा यश तिला पाण्यातून उचलून तलावाच्या बाहेर घेऊन येतो. इकडे सुलक्षणा माईसाहेबांना म्हणते की तुम्ही काय म्हणण्याचा प्रयत्न करताय, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा माईसाहेब सांगतात, तुझ्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात त्या काही तुला विचारून घडतात का? तुझ्या मनाप्रमाणे घडतात का? इकडे यश कावेरीला घेऊन बाहेर येतो. त्यावेळेस तो पुन्हा तिला आवाज देऊ लागतो, पण कावेरी बेशुद्ध असते. तेव्हा त्याची नजर तिच्या पायाकडे जाते. पायातून रक्त येत असतं. तो लगेचच आपला रुमाल काढून तिच्या पायाभोवती गुंडाळतो. तिला उचलून पुन्हा गाडीच्या दिशेने घेऊन जातो. आता इकडे माईसाहेब सांगतात, सगळं जर तुझ्या इच्छेप्रमाणे झालं असतं तर तुझा मुलगा उदय घर सोडून गेलाच नसता. तुझ्या डोळ्यात जे पाणी आले ते सुद्धा तुला विचारून आलं नाही. ते तू थांबवूही शकली नाहीस. जिच्या येण्यामुळे तुमच्या घरामध्ये हसू येणार आहे तिला तू का थांबवतेस? तेव्हा आता सर्वांनाच खूप आश्चर्य वाटत असतं. माईसाहेब पुन्हा सांगू लागतात की सूर्य मावळतो तो पुन्हा उगवण्यासाठी. आपल्याला वाटतं की अंधार झालाय, दडपण येतं, बेचैन होतं, पण तो अंधार असतो तो आपल्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी. आपण कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय हे सुधारण्यासाठी असतो रात्रीचा अंधार. तेव्हा माईसाहेबांच्या बोलण्यावरती सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत असतं. आता इकडे यश कावेरीला गाडीमध्ये टाकतो. आता बेशुद्ध अवस्थेमध्ये सुद्धा कावेरीने कमळाचं फूल हातातून सोडलेलं नसतं. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी कमळाचं फूल घेऊन दारामध्ये उभी असते. तेव्हा श्रीकांत म्हणतो की सुनबाई दारामध्ये उभी आहे, तिला औक्षण करा. तेव्हा सुलक्षणा औक्षणाचं ताट घेऊन समोर येते. ती औक्षण करताना कावेरीला म्हणते, मी तुला घरी यायची परवानगी दिली आहे ती फक्त यांची इच्छा आहे म्हणून. सून म्हणून मी तुला स्वीकारलेलं नाही आणि स्वीकारणारही नाही. त्यावेळी कावेरी आतमध्ये प्रवेश करते. तिच्यासोबत यश देखील आतमध्ये येत असतो. तेव्हा कावेरीची साडी यशच्या घड्याळामध्ये गुंतते आणि दोघे सोबत घरामध्ये प्रवेश करतात. ही गोष्ट यश आणि कावेरीच्या लक्षात येते. ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. हे सगळं पाहून सुलक्षणाला मात्र खूपच आश्चर्य वाटलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.